बोलायचा विषय म्हणजे विक्रम गायकवाड आणि तेजश्री वालावलकर यांचीच निवड कशी काय केली, काय केली? ऑडिशन्स आम्ही खूप घेतल्या होत्या. हो, मी जवळजवळ या रमाबाईंच्या रोलसाठी जवळजवळ 125 मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या. आणि माधवरावांच्या भूमिकेसाठी पण बरेच, म्हणजे अगदी दिग्गज नटांपासून खूप नावं येत होती. म्हणजे अगदी प्रसाद ओकांपासनं ते सचिन, उमेश कामत, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णीशी पण बोलणी झाली होती चॅनलची. पण समहाव मी जरा खूप ठाम होतो की मला नवीन नट हवा आहे त्या भूमिकेसाठी, त्या कॅरेक्टरसाठी. याचं कारण असं आहे की न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे यांना तसा ना समाजमानसामध्ये समाजामध्ये तसा चेहरा नाही आहे. तो चेहरा जसा गांधीजींना आहे, तो चेहरा जसा आपल्या शिवाजी महाराजांना आहे, तसा चेहरा नाही आहे त्यांना. सो मी जर समजा उद्या अतुल कुलकर्णीला घेतलं ना तर खूप असं होईल की अतुल कुलकर्णीने गांधीजींनी पण केलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते हिंदी पिक्चर्समध्ये पण ते काम करतात. आणि मग त्यांचा रानडे मग माझ्या दृष्टीने रंगला नसता. सो आज विक्रम जे काही करेल, म्हणजे ज्या पद्धतीने तो पोर्ट्रे करेल, तर ते लोक ते डोक्यात ठेवणार. म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून न्यायमूर्तींना चेहरा गवसला असं, आणि लोकांचे रिॲक्शन्स नॉर्मली मिळत आहेत तशा. किंवा रमाबाईंचा पण तसाच. आणि ज्यावेळेला ऑडिशन्स मी घेतल्या तर बरेच जण मला विचारतात की हिला कास्ट करण्यामागचं कारण काय. तर हिला कास्ट करण्यामागचं कारण अत्यंत साधं आणि सोपं होतं माझ्या दृष्टीने एक दिग्दर्शक म्हणून, की आपल्याकडे लहान मुलांची ना एक वेगळी शाळा घेतली जाते आपल्या कलाक्षेत्रामध्ये. म्हणजे त्यांना ना फार लाडे शिकवलं जातं सगळं. म्हणजे ते असं असं करून ते करण्याची जी पद्धत आहे ना, ती अजूनपर्यंत ती बालनाट्य तुम्ही जर बघितले ना तर आपल्या बालनाट्यांची पण पातळी तिथेच राहिलेली आहे. आणि मी हे अगदी सुधाताई करमरकरांना पण सांगितलेलं आहे आणि विद्या पटवर्धनांना पण सांगितलेलं आहे की प्लीज आता जरा थोडंसं काहीतरी वेगळं करा. तेच आगपेटीच्या काडीतनं निघाला राक्षस वगैरे. तर या सगळ्या ठीक आहेत, चांगल्या आहेत, नाही असं नाही. पण त्यांना जी शिकवण्याची पद्धत आहे ना, लहान मुलांना शिकवण्याची जी पद्धत आहे ना, हीच माझ्या दृष्टीने फार बाळबोध आहे. म्हणजे ती असं मला वाटतं ती फार बाळबोध आहे. आणि ज्या मुलांनी माझ्याकडे त्या सगळ्या मुलींनी ऑडिशन्स दिल्या ना, त्या साधारण टिपिकल तशाच होत्या. पण सरप्राइझिंगली जेव्हा हिची ऑडिशन माझ्याकडे आली ना, तेव्हा तिने फारच अगदी सहज आणि खूप अगदी साधं समोर ठेवलं. आणि माझ्या सगळ्या असिस्टंट्सनी मला सांगितलं की सर, एक तेजश्री वालावलकर नावाच्या एका मुलीची ऑडिशन आली, तुम्ही बघून घ्या, पण मला वाटतं तुम्ही तिला पास नाही करणार, तुम्ही रिजेक्टच कराल, कारण ती काय ॲक्टिंगच करत नाही आहे. सो मी म्हटलं ठीक आहे, बघूया. मी बघितलं आणि मी म्हटलं अरे कास्ट करूया हिला. तर सगळे असे बघायला लागले की सर असं काय म्हणतात. पण मला असं वाटतं की सुरुवातीला म्हणजे मी तो थोडासा स्वार्थ म्हणून मी बघेन माझ्या स्वतःकडे, की तो एक वेगळा आनंद असतो. तुमच्याकडे एक ओली माती नुसती आणून दिल्यानंतर त्या मातीला आपण घडवून एक त्याचं मडकं बनवणं, त्याचा एक वेगळा आनंद असतो. रेडीमेड मडकी मिळाल्यानंतर त्याच्यावरती कलाकुसर करणं फार सोपं आहे. तर मला असं वाटतं की मी मडकं नाही म्हणत आहे तुला, ती त्या मानाने खूप हुशार आहे, ती भयंकर. तिला तिच्या घरातल्या सगळ्या ज्या सासू आहेत ना, त्या माठ म्हणतात तिला. आणि ते म्हणजे ते तसं होतं, कारण मी हे काय माझ्या स्वतःच्या डोक्याने नाही केलं आहे. रमाबाईंना खरंच त्यांच्या ताईमाई आणि अक्का यांच्याकडनं भरपूर त्रास झालेला आहे, जो त्यांनी पानांमधनं लिहिलेला आहे सगळा, तो आम्ही आता आमच्या पद्धतीने फुलवतो आहे. आणि विक्रमचं पण तसंच झालं. म्हणजे सेम मला तो नवीन मुलगा हवा होता. आणि अगदी खूप जण झाल्यानंतर शेवटी 2 मुलांच्या ऑडिशन्स मी घेतल्या. पण त्याच्यातनं माझी इच्छा ह्यालाच कास्ट करण्याची होती. पण मी मुद्दामून ह्याच्याबरोबर एक दुसरं पॅरलल जरा थोडा राजकारणी झालो मी तिकडे, कारण बरेच राजकारण्यांचं वाचत असतो तुमच्या सगळ्या पेपरमधनं. त्यामुळे मग मी ते 2 जणांचं चॅनलमध्ये पाठवलं की त्यांना कंपॅरिझन करता यावं की हा चांगला आहे. आणि मग निखिल आणि एक दीपक आणि या सगळ्यांनी ते बघितलं आणि ते पण म्हणाले की नाही, आपण ह्या मुलाला, तुला काय वाटतं वीरेन? मी म्हटलं नाही, हा जास्त चांगला वाटतो मला. आणि ह्याला कास्ट करण्याचं खरं कारण असं आहे की ज्यावेळेला हा ऑडिशन द्यायला आला किंवा पहिल्यांदा माझ्याशी बोलायला आला, त्यावेळेला ह्याच्या घशातनं फार आवाज निघत नव्हता. त्याचा आवाज तसा खूप लो, काय म्हणतात, लो स्केल आपण ज्याला म्हणू, त्या लो स्केलमधला त्याचा तसाही ओरिजिनल आवाज आहे. आणि तो मला जास्त भावला. याचं कारण रानडे स्वतः मवाळ होते. आणि एक जर असा कणखर आणि जरा थोडा तारसप्तकातला आवाज जर मिळाला असता तर तो कदाचित मला वाटतं न्याय आपण देऊ शकलो नसतो त्याला.